परंपरा परंपरा प्रतिष्ठा प्रतिष्ठा अनुशासन 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 ये स्तंभ है स्तंभ है स्तंभ है स्तंभ है स्तंभ। ये वो आदर्श है जिससे हम आपका आने वाला काल बनाते हैं। लंपी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय। पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन पशुसंवर्धन विभागाने केलंय। लंपी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे। हा कीटकांपासून पसरतो। हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही, म्हणजेच हा आजार जनावरांमुळे माणसांना होत नाही। आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरांची हानी झाली। या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही, परंतु खबरदारी मात्र नक्की घ्यायला हवी। लंपी पशुमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो। यामध्ये पशुधन दगावण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये। तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा। खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर हे लंपी बाधित पशुधनासाठी महागडी प्रतिजैविके आणि इतर औषधे लिहून देत आहेत असं आढळलं आहे। तर LSD निर्धारित उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधं शासकीय दवाखान्यात आपल्याला उपलब्ध होतील। पशुपालकांना आव्हान आहे की त्यांनी बाधित पशूंसाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत। याबाबत काही तक्रार असल्यास विभागाच्या जिल्हा आयुक्त किंवा खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी। तसंच लंपी चर्मरोगाची लक्षणं दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। राज्यात लंपी रोगामुळे मृत्यू दराचं प्रमाण कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात बाधित क्षेत्रात 5 किलोमीटर परिघातील गायींना लसीकरण करण्यासाठी 10 लाख लसींची मात्रा उपलब्ध केली गेली आहे। लंपी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे। हा कीटकांपासून पसरतो। हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही। आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती बाळगण्याचं काही कारण नाही, परंतु खबरदारी मात्र नक्की घ्यावी। लंपी पशुमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो। त्यामुळे पशुधन दगावण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये। तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा। बाह्य कीटकांवर आपण नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता करा। निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळं बांधा। गायी आणि म्हशींना एकत्र ठेवू नका। जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लंपी सदृश लक्षणं आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीनं संपर्क साधा। बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि तसेच चराई करता स्वतंत्र व्यवस्था करा। गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळा। बाधित परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुक द्रावणाची फवारणी करा। त्यासाठी 1% फॉर्मलिन किंवा 2 ते 3% सोडियम हायपोक्लोराइड किंवा फिनॉल 24 यांचा वापर करता येईल। या रोगानं ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीनं कमीत कमी 8 फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावताना मृत जनावरांच्या खाली आणि वर चुना पावडर टाका। या रोगाचा प्रसार बाह्य कीटकांद्वारे जसं की डास, माशा, गोचीड यामुळे होत असल्यामुळे निरोगी सर्व जनावरांवर तसेच गोट्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करा। रोग नियंत्रणासाठी लसीकरण करणं आवश्यक असून बाधित गावामध्ये आणि बाधित गावांपासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावातील 4 महिने वयावरील गाय आणि म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्या। बाधित जनावरांना औषधोपचार करावेत। रोग प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी विक्री थांबवा।
लंपी औषध उपचाराने बरा होत असल्यानं पशुपालकांनी प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाच्या टोल फ्री क्रमांक यावर संपर्क साधा।